हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपल्या मागच्या कथेचं नाव होतं कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम. त्या कथेला दिलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण सुरू केलेल्या नवीन कथेचं नाव आहे तुम ही तो हो, भाग 1, लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपल्या नवीन कथेला सुरुवात करूया. रुक्मिणी पॅलेस. शहराच्या एका कोपऱ्यात दिमाखात उभा असलेला रुक्मिणी पॅलेस आज पूर्णतः लाईट्सनी झगमगत होता. अगदी पाहता क्षणीच मनात भरावा असा तो पॅलेस, रोज शांतपणे उभा असणारा तो आज माणसांनी भरून गेला होता. बाहेर मोठमोठ्या गाड्यांच्या महागड्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. कोणतं लग्न वगैरे नव्हतं बरं का. पण आज 2 आनंदाची कारणे होती. एक म्हणजे रुक्मिणी पॅलेसचे सर्व सेवा आणि के.डी. ग्रुप ऑफ कंपनीचे मालक कृष्णराव दातार यांचा 75वा वाढदिवस होता. आणि दुसरं कारण म्हणजे आज त्यांचा लाडका नातू तब्बल 15 वर्षांनी घरी परतणार होता. आणि त्यासाठीच कृष्णराव यांनी आपल्या रुक्मिणी पॅलेसला त्याच्या स्वागतासाठी सजवला होता. पॅलेसमध्ये अजूनही बरीच लोकं आहेत. त्यांची ओळख आपण नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने करून घेऊया. शारदा, अगं सगळी तयारी झाली का? किती वेळ तो यायची वेळ झाली. एक काम धड करता येत नाही तुला? रुक्मिणीबाई म्हणजेच कृष्णरावांच्या पत्नी आपल्या सुनेवर म्हणजे शारदावर ओरडल्या. शारदा बिचारी आपल्या डोक्यावरचा पदर सावरत एका हातात आरतीचं ताट घेऊन बाहेर आली. शारदा म्हणजे कृष्णराव रावांचा मोठा मुलगा सूर्यकांत दातार यांची धर्मपत्नी शारदा आणि आपल्या कथेतील नायिकाची प्रेमळ आई. हा, आण लवकर, दे इथे. माझ्या लाडक्या नातवाला मी माझ्या हाताने ओवाळणार, रुक्मिणीबाई हसत म्हणाल्या. रुक्मिणीबाई बरोबर कृष्णरावही येऊन उभे राहिले होते. आपल्या लाडक्या नातवाला कधी बघतो असे त्यांना झाले होते. त्यांची प्रतीक्षा संपली आणि रुक्मिणी पॅलेसच्या बाहेर एक ब्लॅक BMW कार येऊन उभी राहिली. सगळ्यांचं लक्ष आता त्या कारमधून बाहेर येणाऱ्या माणसाकडे लागलं होतं. त्यामधून एक 27 वर्षाचा हँडसम मुलगा बाहेर आला. अगदी हिरोप्रमाणे दिसावा असा मेंटेन केलेली बॉडी, चेहऱ्यावर खूप सारा राग. अर्जुन दातार. त्याला बघून कृष्णराव आणि रुक्मिणी दोघेही खुश झाले. आपल्या मुलाला 15 वर्षांनी आपल्या समोर बघून तर शारदा आणि सूर्यकांत यांच्या डोळ्यात पाणी जमा झाले. रुक्मिणीबाईंनी अर्जुनला ओवाळलं. हे काय आजी, काय आहे? मला नाही आवडत हे सगळं. अर्जुन थोड्या रागातच म्हणाला. अरे बेटा, आपल्याकडे पद्धत आहे ती. कृष्णराव त्याला समजावत म्हणाले. ठीक आहे आजी, लवकर कर, अर्जुन वैतागत म्हणाला. रुक्मिणीबाईंनी अर्जुनला ओवाळलं आणि अर्जुन आतमध्ये आला. त्याने सूर्यकांत आणि शारदाकडे एक कटाक्ष टाकला आणि आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याच्या अशा वागण्याने सूर्यकांत आणि शारदाला खूप वाईट वाटलं, पण त्यांना हे असं होणार हे माहीतच होतं. अर्जुनला बघून तिकडे पार्टीमध्ये आलेल्या सगळ्या मुली अगदी आवाजून त्याला बघत होत्या. अर्जुन दिसतच एवढा हँडसम होता. थोड्याच वेळात अर्जुन फ्रेश होऊन खाली आला. आता आतमध्ये ब्ल्यू कलरचा शर्ट आणि वरती व्हाईट कलरचं ब्लेझर आणि व्हाईट कलरची ट्राउझर घालून तो अजूनच हँडसम दिसत होता. आणि त्यात नुकतेच शॅम्पू लावून धुतलेले केस त्याच्या कपाळावर रुळत होते. सगळ्या मुलींचं लक्ष फक्त अर्जुनकडे जात होतं. कृष्णराव यांनी अर्जुनला आपल्या बाजूला उभं करून केक कापण्याचा कार्यक्रम केला. आणि मग आता खऱ्या अर्थाने पार्टीला सुरुवात झाली. सगळ्या पाहुण्यांनी कृष्णराव आणि अर्जुनला शुभेच्छा दिल्या आणि आपली पार्टी एन्जॉय करू लागले. एवढ्यात कृष्णरावांनी माईक हातात घेतला. हॅलो एव्हरीवन, मला आज ह्या आनंदाच्या क्षणी एक महत्त्वाची घोषणा करायची आहे, कृष्णराव म्हणाले. रुक्मिणी पॅलेसमध्ये जमलेल्या सगळ्यांचे कान कृष्णराव काय घोषणा करणार हे ऐकण्यासाठी टवकारले. आजपासून सगळ्या के.डी. ग्रुपचा मालक माझा नातू अर्जुन असेल. या ग्रुपसाठीचा कुठलाही त्याचा निर्णय हा अंतिम असेल, कृष्णराव म्हणाले. जमलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून कृष्णराव यांच्या घोषणेचे स्वागत केले.
तेवढ्यात अर्जुनच्या गळ्यात एक 25-26 वर्षाचा मुलगा येऊन पडला. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रो, आजोबांनी आपला सगळा बिझनेस तुझ्या नावे केला आणि आमच्या हातात काय? काहीच नाही. तो मुलगा आपला हात हलवत म्हणाला. त्याच्या बोलण्यावरून आणि एकूण हालचालीवरून त्या मुलाने खूप ड्रिंक केली होती असंच वाटत होतं. अर्जुनने त्याच्या दोन्ही दंडाला भरून त्याला सरळ उभं केलं आणि त्याच्या एक सणसणीत कानाखाली लगावली. बिहेव युअरसेल्फ अर्णव, अर्जुन ओरडला. अर्जुनच्या मारणाने अर्णव मागे धडपडला. घेऊन जा याला याच्या रूममध्ये, कृष्णराव यांनी आपल्या नोकरांना सांगितलं. अर्णव अर्जुनच्या काकांचा मुलगा होता. आईच्या लाडाने थोडा बिघडला होता, पण कृष्णराव यांना त्याचं असं वागणं जराही पसंत नव्हतं. म्हणून अर्जुन येताच त्यांनी लगेच आपल्या बिझनेसची धुरा अर्जुनच्या हातात दिली. थोड्याच वेळात पार्टी संपुष्टात आली आणि सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. कृष्णराव याच वेळेची वाट बघत होते. त्यांनी लगेच सगळ्या घरातल्यांना एकत्र जमायला सांगितलं, खास करून अर्णवचे आई वडील दीपा आणि सुरेंद्र यांना. तुमच्या मुलाला तुम्ही ताब्यात ठेवा, नाहीतर या घरातून पण हाकलून देईन, कृष्णराव गुरगुरले. पण बाबा, तुम्ही बिझनेस असा अचानक आम्हाला काहीच कल्पना न देता अर्जुनच्या हातात दिलात म्हणून थोडं. सुरेंद्र बोलतच होता की कृष्णराव मध्येच त्याला थांबवत म्हणाले, हा माझा बिझनेस आहे आणि तो कोणाच्या हातात द्यायचा तो माझा निर्णय आहे, समजलं? तुमच्यापैकी कोणाला जर हे पटत नसेल तर त्याने हे घर सोडून जावं. कृष्णराव कडाडले. असंही त्यांचा निर्णय हा या रुक्मिणी पॅलेसमध्ये अंतिम असायचा, त्यामुळे त्यांना कोणी काही बोलू शकत नव्हते. खरं तर अर्जुनला इथे यायचंच नव्हतं. त्याला हे सगळं फॅमिली वगैरे मध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याच्या डोक्यात फक्त आपला बिझनेस कसा वाढवायचा हेच विचार चालू असायचे. आजोबा, तरी मी तुम्हाला सांगत होतो मला नाही यायचं परत, पण तुम्ही ऐकलं नाही. आता ह्या घरात जर रोज असंच चालणार असेल तर मला नाही राहायचं इथे, अर्जुन वैतागत म्हणाला आणि रागाने आपल्या रूममध्ये निघून गेला. परत जर त्याच्यासमोर असा काही विषय काढलात तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, कृष्णरावही रागाने म्हणाले आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. त्यांच्या मागून रुक्मिणीबाईही निघून गेल्या. दीपाने एकदा रागाने सूर्यकांत आणि शारदाकडे बघितलं आणि रागाने पाय आपटत आपल्या रूममध्ये निघून गेली. शारदा बिचारी, ती तरी काय करणार होती? तिला तर सगळ्यात जास्त दुःख तर आल्यापासून अर्जुन तिच्याशी बोललाही नाही हे होतं. तीही आपले डोळे पुसत आपल्या रूममध्ये निघून गेली. कृष्णराव आपल्या रूममध्ये बसलेले असताना रुक्मिणीबाई तेथे आल्या. आज जो तुम्ही निर्णय घेतला आम्हाला आवडला नाही. अर्णवही याच घराचा वारस आहे, त्यालाही तुम्ही तुमच्या बरोबर घ्यायला हवं होतं, रुक्मिणीबाई म्हणाला. हे बघा, आम्हाला चांगलं कळतं कोणाला कुठला हक्क द्यायचे ते, आणि वारस आहे तर त्याने तसं वागावंही. नुसतं दारू पिऊन आणि मौज मजा करून एवढा मोठा बिझनेस सांभाळता येत नाही. त्याच्यासाठी त्याची आवड असायला हवी. कृष्णरावने आधीच अर्णवच्या वागण्याने रागात होते. रुक्मिणीबाईंवर कडाडले. कृष्णराव रागावल्यावर रुक्मिणीबाई शांतच झाल्या. पण काही झालं तरी अर्णवही त्यांचा नातूच होता, त्यामुळे त्यांना त्याची काळजी वाटत होती. इकडे दीपाही आपल्या रूम मध्ये आल्यावर तणतणत होती. बघितलं ना काय केलं ते बाबांनी? तरी मी तुम्हाला सांगत होती, आधीच त्यांच्याशी बोलून घ्या. तुमचे भाऊ तर बिझनेसमध्ये लक्ष घालत नाहीत. तुम्ही आणि बाबाच सगळं बघतात, तरी सगळे हक्क कोणाला? त्यांच्या मुलाला. आणि माझ्या मुलाला काय? काहीच नाही, दीपा रागाने सुरेंद्रला बोलली. दीपा, थोडं तुझं तोंड बंद कर. हे सगळं तुझ्या आणि तुझ्या त्या मुलामुळेच झालं आहे. बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा थोडं इथे राहून बिझनेसमध्ये लक्ष दिलं असतं तर असं झालं नसतं. तुला बाबांचा स्वभाव चांगलाच माहीत आहे. सुरेंद्रही आता चांगलाच रागावला होता. पण आता पुढे काय करायचं तर ठरवलं आहे का तुम्ही, की नुसतंच हातावर हात धरून बसणार आहात? दीपाने विचारलं. तू थोडा वेळ शांत राहशील तर मला काहीतरी विचार करायला वेळ मिळेल. आता शांत झोप आणि मलाही झोपू दे. सकाळी अर्जुन बरोबर ऑफिसला जायचं आहे आणि तुला तर माहित आहे तो टाइमचा किती पक्का आहे. असं म्हणून सुरेंद्र आपल्या अंगावर चादर ओढून झोपून गेला. इथे दीपा अजूनही रागाने धगधगतच होती.
काही केले तिला शांत झोप लागत नव्हती. सगळंच आपल्या हातून निसटून जात आहे की काय याची तिला भीती वाटत होती. पण अर्णव मात्र या सगळ्यापासून लांब आपल्याच दुनियेत हरवला होता. त्याला या सगळ्यात इंटरेस्ट नव्हता. त्याला त्याच्या काकांसारखं म्हणजेच सूर्यकांतसारखं एक आर्टिस्ट बनायचं होतं. सूर्यकांत हे चांगले चित्रकार होते, त्यामुळेच त्याचा बिझनेसमध्ये काहीसा सहभाग नव्हता. त्या दिवशी संध्याकाळी दीपाने अर्णवला खूप मोठं लेक्चर दिलं होतं. बिझनेसमध्ये लक्ष देण्यासही सांगितले होते. त्यामुळे अर्णव आधीच वैतागला होता आणि त्यात कृष्णराव यांनी ती घोषणा केली आणि आता आपली आई आपल्याला अजूनच 4 शब्द ऐकवणार. या सगळ्या रागात आणि दारूच्या नशेत तो अर्जुनला ते सगळं बोलून गेला होता. त्याचा अर्जुनवर आणि आपल्या आईवडिलांपेक्षा आपल्या काकाकाकूंवर खूप जीव होता आणि हीच गोष्ट दीपाला जास्त खटकट होती. सूर्यकांत आणि शारदा तर खूपच साधे होते. त्या दोघांनाही पैशाचा जराही मोह नव्हता. एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीच्या मालकाचा मुलगा आणि सून असूनही त्यांची राहणी एकदम साधी होती. पण अर्जुन एकदम आपल्या आजोबांवर गेला होता. शेवट तेवढाच राग आणि तेवढाच माज. त्यामुळे आपल्या आईवडिलांचं साधं राहणं त्यालाही पसंत नव्हतं. शारदा आणि सूर्यकांत यांचा प्रेमविवाह होता. शारदा गरीब घरातील होती, पण सूर्यकांतच्या हट्टापायी कृष्णराव या लग्नाला तयार झाले. पण शारदा खूपच प्रेमळ आणि सगळ्यांना जीव लावणारी होती. त्यामुळे रुक्मिणीबाई सोडून घरात सगळ्यांनाच ती पसंत पडली होती. पण एवढी वर्ष होऊनही रुक्मिणीबाई तिचा अजूनही रागच करत होत्या. त्यांना त्यांच्या भावाची मुलगी या घरात सून करून आणायची होती. पण शारदा आल्यामुळे त्यांचं स्वप्नच अपूर्णच राहिलं आणि आता त्यांना आपल्या भावाच्या नातीला आपली सून करून घेण्याचे वेध लागले होते. अर्जुन मुळातच रागीट होता. लहानपणापासून त्याच्या आईवडिलांपेक्षा त्याच्या आजी आजोबांचा जास्त लळा होता आणि अर्थातच कृष्णराव यांची छाप त्याच्यावर पडली होती. त्यामुळे त्याचाही स्वभाव काही अंशी त्यांच्यासारखाच झाला होता. पहिल्याच भागात आपण कृष्णराव दातार आणि अर्जुन दातार यांच्या परिवाराची पूर्ण ओळख करून घेतली. दातार फॅमिली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. पुढच्या भागात अर्थातच आपली नायिका आपल्या भेटीला येईल. माझ्या मागच्या कॉन्ट्रॅक्टवालं प्रेम या कथेला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.